प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। काल ऑफिस जवळच्या टपरीवर चहा प्यायला गेलो होतो। तिथे 18-19 वर्षांच्या 4-5 जणांचा घोळका अगदी गंभीर चर्चा करताना दिसला। मोबाईल सोडून पोरं इतकी काय गंभीर चर्चा करतायत ते ऐकावं म्हणून जरा जवळ गेलो आणि ॲज युजुअल महाराष्ट्रातल्या सगळ्या कट्ट्यांवर जी चर्चा सुरू असते तीच चर्चा सुरू होती, महाराष्ट्राचे राजकारण। महाराष्ट्राच्या राजकारणात जसे गट झाले तशी अवस्था त्या पोरांची झाली होती। एक महाविकास आघाडीचा आणि एक महायुतीचा असे गट पडले होते। चर्चा रंगात आली होती। त्यात विषय निघाला उपमुख्यमंत्री फडणवीसांचा। हल्ली पक्ष कोणताही असो, फडणवीसांचं नाव निघतंच, कारण ते भाजपमध्ये आहेत, ते शिवसेनेसोबत आहेत आणि ते राष्ट्रवादी सोबत सुद्धा मांडीला मांडी लावून कारभार हाकतात। सगळ्यांना एकाच पंक्तीत जेवायला बसवणं अजून तरी या देशात कोणाला शक्य झालं नाही, जे फडणवीसांनी मागच्या वर्षभरात करून दाखवले। कदाचित म्हणूनच भाजपचे लोक त्यांना चाणक्य म्हणत असतील। हां, तर चर्चा सुरू होती पोरांची। एक जण म्हणाला, जिथे फडणवीस तिथे बहुमत आणि जिथे बहुमत नाही तिथे सुद्धा फडणवीस साहेब, परफेक्ट खेळी। ज्याने त्याने फडणवीसांना आपापल्या हिशोबाने पदव्या देण्यास सुरुवात केली। त्यातच साहेब आता केंद्रात जातील, भरवशातला आणि प्रशासनावर पकड असलेला माणूस पाहिजे म्हणून अजितदादांना इकडं आणलंय। महाराष्ट्रात फडणवीसांचा ट्रेंड आलाय। हे वाक्य ऐकलं आणि मीही विचार करायला लागलो, खरंच महाराष्ट्रात फडणवीसांचा ट्रेंड आलाय का? आणि आलाय तर त्याची कारणे काय, बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अथर्व, तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी। एकेकाळी महाराष्ट्र भाजपमध्ये मुंडे, महाजन आणि गडकरी यांचा एक हाती ओढला होता। मुंडे, महाजन आणि गडकरी यांच्याशिवाय महाराष्ट्र भाजपमध्ये पानही घालत नसे। त्यातच एंट्री झाली ती देवेंद्र फडणवीस यांची। देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात सक्रिय होते। फडणवीस यांनी नगरसेवक, महापौर, आमदार अशी कारकीर्द गाजवायला सुरुवात केली होती। त्यातच फडणवीस यांचा ट्रेंड सेट होण्यात मदत होत गेली। आता बघूया महाराष्ट्रात फडणवीसांचा ट्रेंड कसा आला। कारण क्रमांक 1, महाराष्ट्र भाजपमधील स्पेस भरून काढण्याची ताकद। 2014 मध्ये संपूर्ण देशात मोदींची लाट होती। घवघवीत यशाने केंद्रात भाजपचे सरकार विराजमान झाले होते व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले। त्यातच महाराष्ट्र भाजपमध्ये मास लीडरची स्पेस तयार झाली। फडणवीस त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होते। त्यांनी ही संधी ओळखून आपली स्वतःची एक युवा फळी उभारत संघटनाच्या माध्यमातून छाप पाडण्यास सुरुवात केली। पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्यासारखे फडणवीसांना सिनियर असलेले नेते साईड ट्रॅकवर पडले व फडणवीसांनी मास लीडरची स्पेस भरून काढली। कारण क्रमांक 2, विरोधकांना थेट शिंगावर घेण्याची असलेली ताकद। मुंडेंच्या तालमीत तयार झालेल्या फडणवीसांनी मोठं व्हायचं असेल तर मोठ्या नेत्याला शिंगावर घ्यावं लागेल ही लाईन ओळखून शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार अशा बड्या नेत्यांना थेट शिंगावर घेऊन आपली लाईन मोठी केली। महाराष्ट्रात फडणवीसांचा ट्रेंड आलाय का, यासाठी आपल्याला तिसरे कारण समोर येते, ते म्हणजे फडणवीसांनी प्रत्येक वेळी साधलेलं योग्य टायमिंग। 2019 विधानसभेत भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळाले होते। 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत महाविकास आघाडीचा प्रयोग केला, सरकार स्थापन केले। ही गोष्ट फडणवीसांना चांगली जिवारी लागली। त्यातच फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढायला सुरुवात केली, ज्यात अनिल देशमुख, नवाब मलिक यांचा समावेश होता। पूजा चव्हाण प्रकरण चित्रा वाघ यांनी चांगलंच लावून धरलं होतं। संजय राठोड हे जेरीस आले होते। त्यातच योग्य टायमिंग साधत शिंदेंचा उठाव झाला। त्याचे श्रेय भाजपचे कार्यकर्ते फडणवीस यांना देतात। शिंदेंच्या बंडातून महाविकास आघाडी सावरते न सावरते, तोच अजित पवारांच्या रूपाने फडणवीसांनी महाविकास आघाडीला दुसरा धक्का दिला व योग्य टायमिंग साधत महाविकास आघाडी खिळखिळी केली। कारण क्रमांक 4, सर्वसमावेशक नेतृत्व। महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचे व ओबीसी समाजाचे प्राबल्य असल्याचे आढळून येते। भाजपला सुरुवातीपासूनच शेटजी आणि भटजींचा पक्ष म्हटले जायचे, पण राणे, विखे पाटील, उदयनराजे, शिवेंद्रराजे यांना सोबत घेत फडणवीसांनी भाजपमध्ये मराठा केडर उभी करण्याचा प्रयत्न केला व पर्यायाने पडळकर आणि बावनकुळे यांना बळ देत भाजपने हक्काचा असलेला ओबीसी मतदार स्वतःकडे पकडून ठेवला। 2019 विधानसभेच्या तोंडावर मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा केल्याने फडणवीस मराठा समाजाला काही प्रमाणात अपील झाले आणि त्याचा फायदा त्यांना 2019च्या निवडणुकांमध्ये मिळाला। 5वा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाशक्तीचा असलेला वरदहस्त। 2014 पासूनच मोदी, शहांनी गडकरी हे आपले प्रतिस्पर्धी असल्याचे ओळखून पंख छाटण्यास सुरुवात केली। त्यातीलच रणनीतीचा भाग म्हणून फडणवीस यांना बळ देण्यास सुरुवात केली। दोघेही मूळ नागपूरचे आणि त्यातल्या त्यात संघाच्या जवळचे, यातच फडणवीसांना फायदा होत गेला। शिंदेंच्या बंडावेळी अमित शहा व फडणवीस यांच्यात वाद असल्याचे वृत्त समोर आले होते, पण शहा यांचे झालेले महाराष्ट्रातील दौरे
व अजित पवार यांचे बंड यामुळे आपली क्षमता सिद्ध करत फडणवीस यांनी महाशक्तीचा आपल्यावर वरदहस्त असल्याचे दाखवून दिले। या सर्व मुद्द्यांचा विचार करता महाराष्ट्रात पूर्णपणे फडणवीसांचा ट्रेंड आलाय असं म्हणता येत नसलं तरी काही प्रमाणात महाराष्ट्रात फडणवीसांचा ट्रेंड आलाय हे म्हणण्यास स्कोप राहतो। तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात फडणवीसांचा ट्रेंड आलाय का? कमेंट करून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीचे YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।